विश्वजित कदम आणि विशाल पाटील या जोडगोळीनं लोकसभेला निवडणुकीत विषय खोल तर केलाच, पण खासदारकी आपल्या खिशात टाकत सांगलीचे आपणच वाघ हे दाखवून दिलं। पण आपला विषय आजचा लोकसभेचा नाहीये। आपण बोलणार आहोत सांगलीत खासदारकीला किंगमेकर ठरलेल्या आमदार विश्वजित कदमांच्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाबाबत। कारखानदारी संस्थात्मक जाळं उभारून वडिलांचा राजकीय वारसा नीटाने पुढे चालवणाऱ्या विश्वजित कदमांना यंदा परंपरेप्रमाणे फाईट देणार आहेत ते म्हणजे देशमुख घराणं। देशमुख विरुद्ध कदम हा या मातीतला तसा जुना संघर्ष आता अगदी दुसऱ्या पिढीपर्यंत झिरपत येऊन पोहोचलाय। याच देशमुखांनी पतंगराव कदमांना सलग दोनदा धूळ चारली होती। त्यात इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आता देशमुख घरातला एक चेहरा विश्वजित कदमांना चितपट करण्यासाठी फिल्डिंग लावून बसलाय। विधानसभेच्या आखाड्यात बघायला मिळणारी पलूस कडेगाव मधील देशमुख विरुद्ध कदम ही बिग फाईट नेमकी आहे तरी काय? विश्वजित कदमांना पाणी पाजण्याची धमक देशमुख यांच्यात खरंच आहे का? येणाऱ्या विधानसभेला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होतंय त्याचाच हा इन डेप्थ आढावा। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। पूर्वीचा वांगी भिलवडी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पलूस कडेगाव या नावाने ओळखला जाऊ लागला। माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचा हा बालेकिल्ला। स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या हयातीमध्येच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व संपतराव चव्हाण यांनी केलं। मात्र 1985 मध्ये पतंगराव कदमांनी अपक्ष मैदानात उतरून आमदारकी आपल्या बाजूने खेचून आणली। यानंतर काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह होत मतदारसंघातील लोकांना भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देत असतानाच मतदारसंघात कारखानदारीला प्रोत्साहन दिलं। संस्थात्मक जाळं घट्ट बांधत मतदारसंघात आपली हक्काची एक वोट बँक तयार केली। यानंतर पतंगराव कदम हेच वांगी भिलवडी मतदारसंघातून वन साइड निवडणूक खेचून आणत असताना त्यांना खरा धक्का बसला तो 1995 साली। संपतराव देशमुख यांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या बिग बी पतंगराव कदमांना पराभवाची धूळ चारत आमदारकी खेचून आणली। तेव्हापासून कदम आणि देशमुख या घराण्यातच राजकीय विस्तवाला सुरुवात झाली, ज्याची झळ पुढच्या पिढीलाही बसते। पण संपतराव देशमुख यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देशमुख गटाकडून मैदानात उतरलेल्या बंधू पृथ्वीराज देशमुख यांनी कदम गटावर पुन्हा मात करीत आमदारकी पटकावली। थोडक्यात काय, तालुक्याच्या राजकारणातून पतंगराव कदम काही काळ बॅकफुटला फेकले गेले। आता हा सिलसिला असाच कायम राहिला असता तर आज देशमुख हे सांगलीतलं मोठं प्रस्थ असतं। पण पतंगराव कदमांनी राजकीय छक्के म्हणजे वापरत मतदारसंघावर पुन्हा ठाण मांडला तो कायमचाच। यानंतर या मतदारसंघावर कब्जा मिळवण्याचे देशमुख गटाचे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरी ते थांबलेले नाहीयेत। त्यामुळे कदम गटाला या मतदारसंघात एक हाती यश मिळेलच याची आजही खात्री देता येत नाहीये। मतदारसंघात देशमुख गटाला पुन्हा एकदा स्पेस मिळाला तो पतंगराव कदम यांच्या निधनानंतर। सहानुभूतीची लाट आणि पक्षाचा प्रभाव पाहता पोटनिवडणूक बिनविरोध झाली आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची सूत्र विश्वजित कदमांच्या हातात आली। 2019 ला भाजपची लाट असताना देशमुख विश्वजित कदमांच्या राजकारणाला हादरा देतील, बालेकिल्ल्याला भगदाड पाडतील अशी चर्चा सुरू असताना युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली। संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागे घेत विश्वजित कदमांसाठी घोडे मैदान सोपं करून दिलं। शिवसेनेनं या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजय विभूते यांना उमेदवारी दिली। मात्र ही निवडणूक चुरशीची तर झालीच नाही, पण देशमुख गटाकडून नोटाला झालेलं मतदान पाहून विश्वजित कदमांच्याही काळजाचा ठोका चुकला असावा हे वेगळ्या शब्दात सांगायला नकोच। पण आता नाही तर कधीच नाही असं म्हणत सध्या देशमुख गट मतदारसंघात चांगलाच आक्रमक झालाय। काही केल्या विश्वजित कदमांना विधानसभेला पाणी पाजायचंच अशी जणू शपथ घेऊन संग्रामसिंह देशमुख तयारीला लागलेत। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मतदारांशी थेट संपर्क राखला असून त्यांचे चुलत बंधू आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची त्यांना साथ राहील अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत। लोकसभेलाही पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला होता, मात्र त्यांना डावलून पुन्हा संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानं देशमुखांनी विरोधाची भूमिका घेतली। मात्र त्यात संग्राम देशमुख यांनी पक्षाचा आदेश मानत भाजपसाठी काम केलं। तरीही या मतदारसंघात विशाल पाटलांना 36,182 चं लीड मिळालं।
थोडक्यात काय, देशमुखांच्या ताकदीपेक्षा कदमांचीच हवा सध्या तरी पलूस कडेगाव मध्ये दिसते. क्रांती कारखान्याच्या माध्यमातून अरुण लाड गट सक्रिय झालाय. या गटाचा आता कडेगाव नगरपंचायतीपर्यंतचा विस्तार झाला असून या गटाची मर्यादित ताकद असली तरी काटाजोड लढतीमध्ये या गटाची भूमिका मतदारसंघाचा निकाल बदलण्याइतपत निश्चितच राहणार आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये देशमुख आणि लाड यांच्यात लढत झाली होती. लाड यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. ही ऊर्जा आता या गटाची ताकद बनली असून नव्या पिढीचे तरुण नेतृत्व म्हणून क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड मैदानात उतरण्यासाठी चाचपणी करतायत. गटाची ताकद वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून त्यांची ताकद कोणाच्या पायात पडते की ताकद आजमावण्यासाठी ते फक्त मैदानात उतरतायत हे देखील महत्त्वाचं ठरेल. पण शरद पवारांनी लक्ष घातलं तर एक गट्टा मतं कदमांच्या पाठीशी जाऊ शकतं ही वस्तुस्थिती देखील नाकारून चालणार नाहीये. महाविकास आघाडीची ताकद प्लस संस्थात्मक जाळ्यांनी तयार केलेलं हक्काचं मतदान प्लस लाडगट प्लस खासदार विशाल पाटलांची ताकद या सगळ्यांची गोळाबेरीज करून पाहिली तर विश्वजित कदम हे सध्याच्या स्थितीला तरी अनबीटेबल वाटतायत. 2019ला शिवसेनेला तिकीट मिळाल्यानं विश्वजित कदमांकडून ही सीट मॅनेज झाल्याची चर्चा खमंगपणे आजही राजकीय वर्तुळात होत असते. तेव्हा देशमुखांनी माघार घेतली. पण आता काहीही झालं तरी आपलं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी संग्राम देशमुख यंदाच्या निवडणुकीला जीव तोडून लढणार हे वेगळ्या भाषेत सांगायलाच नको. त्यात कदमांच्या संस्थात्मक वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी देशमुखांनी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ उभारून शहरात सव्वाशेर होण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं विश्वजित कदम विरुद्ध संग्राम देशमुख या राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज असणाऱ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा यंदाचा आमदार कोण होतोय? पक्षाची राज्याच्या राजकारणाची सूत्र हातात घेऊ पाहणाऱ्या विश्वजित कदमांना स्वतःच्याच मतदारसंघात देशमुख दणका देतील का? तुम्हाला काय वाटतं? पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा 2024चा आमदार कोण? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.